माता पितू सुत हे महाकारुणिक भारत सम्यक संबुद्धांनी संबोधलेले सुत्त आहे. आपल्या जन्म देणाऱ्या माता आणि वडिलांप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करावी या सुत्तामध्ये महाकारुणिक भारत सम्यक संबुद्ध आपल्या भिक्खूंना उद्देशून म्हणाले, भिक्खूंनो, मी तुम्हाला सांगतो की दोन व्यक्तीच्या उपकारांची परतफेड करणे सहज शक्य नाही. त्या दोन व्यक्ती कोण? माता म्हणजे आई आणि पिता म्हणजे वडील. भिक्खूंनो, जर एखाद्या पुत्राने आपल्या आईला एका खांद्यावर घेतले आणि वडिलांना दुसऱ्या खांद्यावर घेतले आणि अशा स्थितीत तो 100 वर्ष जगला, तरीही 100 वर्ष तो त्यांची सेवा करत राहिला, त्यांच्या शरीराची मालिश केली, त्यांना स्नान घातले, त्यांचे शरीर मालिश करून दिले आणि ती सेवा करत असताना त्या आई वडिलांनी त्यांच्या खांद्यावरच मलमूत्र विसर्जन केले, तरीही भिक्खूंनो, त्या पुत्राकडून आपल्या आई वडिलांच्या उपकारांची परतफेड होऊ शकणार नाही. पुढे महाकारुणिक भारत सम्यक संबुद्ध भिक्खूंना उद्देशून बोलतात, भिक्खूंनो, जर एखाद्या पुत्राने आपल्या आई वडिलांना या संपूर्ण पृथ्वीवर अफाट संपत्ती असलेल्या चक्रवर्ती साम्राज्याचा राजा आणि राणी बनून वैभव प्राप्त करून दिले, तरीही त्यांच्या उपकाराची परतफेड होऊ शकत नाही. असे का? कारण भिक्खूंनो, आई वडील आपल्या मुलांसाठी खूप काही दुःख सोसतात. ते त्यांचे रक्षण करतात, त्यांचे पालन पोषण करतात आणि त्यांना हे जग दाखवतात. मात्र भिक्खूंनो, जो पुत्र आपल्या आई वडिलांना श्रद्धाहीन असतील तर त्यांना धम्माच्या श्रद्धेत प्रतिष्ठित करतो. मात्र भिक्खूंनो, जो पुत्र आपल्या आई वडिलांना, आई वडील जर श्रद्धाहीन असतील तर त्यांना धम्माच्या श्रद्धेत प्रतिष्ठित करतो. शीलहीन असतील तर त्यांना सदाचारात प्रतिष्ठित करतो. कंजूस असतील तर त्यांना त्याग आणि दानाच्या प्रवृत्तीत प्रतिष्ठित करतो. प्रज्ञाहीन म्हणजे अज्ञानी असतील तर त्यांना ज्ञानाच्या मार्गावर प्रतिष्ठित करतो. अशाच पुत्राने आपल्या आई वडिलांच्या उपकाराची खऱ्या अर्थाने परतफेड केली आहे असे म्हटले जाईल. किंबहुना अशा पुत्राने आई वडिलांच्या उपकारापेक्षा कितीतरी अधिक पटीने त्यांची सेवा केली आहे असे समजावे. या सुत्तातून तथागतांनी हे स्पष्ट केले आहे की आई वडिलांची केवळ शारीरिक सेवा करणे ही परतफेड असू शकत नाही. आई वडिलांना निर्वाणाच्या किंवा सद्धम्माच्या मार्गावर आणणे हीच पुत्रांची त्यांच्याप्रती असलेली सर्वोच्च कृतज्ञता आहे. महाकारुणिक भारत सम्यक संबुद्धांनी आपल्या अनेक प्रवचनामधून माता पित्यांची सेवा आणि त्यांच्याप्रती असलेल्या कर्तव्यावर विशेष प्रकाश टाकला आहे. एका भिक्खूसाठी आणि उपासकासाठी ही सेवा कशी असावी याबद्दलही महाकारुणिक भारत सम्यक संबुद्धांनी सिगोलवाद सुत्त यामध्ये देशना दिलेली आहे आणि
मंगल सूक्तमध्येही तथागतांचे प्रामुख्याने वचन आढळतात. तथागतांनी सांगितलेली माता पित्याची सेवा 5 मुख्य मुद्द्यांमध्ये विभागता येते. सिगालोवाद सूत्रानुसार माता पित्याची सेवा शारीरिक आणि व्यावहारिक कशी करता येते. सिगालोवाद सूत्रामध्ये महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी मुलांची 5 कर्तव्ये सांगितलेली आहेत. भतोने फरिस्सामी म्हणजे ज्या आई वडिलांनी माझे पालन पोषण केले आता मी त्यांचे पालन पोषण करेन. किचंगने करिस्सामी त्यांच्या कामात त्यांना मदत करीन आणि त्यांची कामे स्वतः पूर्ण करेन. कुलवंशं ठपेस्सामी म्हणजे आपल्या कुळाची प्रतिष्ठा आणि परंपरा टिकवून ठेवीन. दायज्जं पटिपज्जामी त्यांच्या आरशाचा संपत्ती आणि संस्काराचा सन्मानपूर्वक स्वीकार करेन. दक्षिणं अनुपदस्सामी आई वडील परलोकी गेल्यानंतर आई वडील कालकथित झाल्यानंतर त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दान धर्म करून त्यांना पुण्य अर्पण करीन. महामंगल सूत्रामध्ये तथागतांनी माता पितू पठ्ठनं म्हणजे आई वडिलांची सेवा हे उत्तम मंगल असल्याचे सांगितलेले आहे. सेवा केवळ कर्तव्यापोटी नसावी तर ती कृतज्ञतेच्या भावनेतून असावी. जसे आपण माता पितू सूत्रामध्ये जे श्रवण केले, केवळ अन्न वस्त्र देणे ही पूर्ण सेवा नाही. तथागतांच्या मते आई वडिलांची सेवा सर्वोच्च सेवा आहे. त्यांना श्रद्धाहीन असतील तर सद्धम्मात आणणे, त्यांना शील पालनास प्रवृत्त करणे, त्यांच्यातील लोभ दूर करून त्यांना त्याग आणि दानाचे महत्त्व पटवून देणे, त्यांना अज्ञानातून बाहेर काढून प्रज्ञेच्या मार्गावर नेणे. आई वडिलांचे स्थान महान आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी आई वडिलांना खूप मोठी महान उपमा दिलेली आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध आपल्या भिक्खूंना उद्देशून म्हणतात, जरी भिक्खूंनी संसाराचा त्याग केलेला असतो तरीही जर भिक्खूंचे आई वडील वृद्ध असतील आणि त्यांची सेवा करणारे कोणी नसतील तर भिक्खू आपल्या भिक्षेतील अन्नाचा भाग आपल्या आई वडिलांना देऊ शकतो आणि त्यांची सेवा करू शकतो. यावरून तथागतांनी आई वडिलांच्या सेवेला दिलेले महत्त्व लक्षात येते. तथागतांची ही देशना आपल्याला हे शिकवते की आपण कितीही मोठे झालो किंवा कितीही उच्च आध्यात्मिक अवस्था प्राप्त केली तरी त्यांनी आपल्याला हा देह दिला आणि हे जग दाखवले. त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता कधीही संपत नाही. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी बोधिसत्व असताना आई वडिलांची सेवा कशी केली हे मातृपोषक जातक या कथेमध्ये नमूद केलेले आहे. एका हत्तीच्या रूपातील बोधिसत्वाची ही कथा एका हत्तीच्या रूपातील बोधिसत्वाची आहे, जी प्रत्येक साधकासाठी डोळ्यात पाणी आणणारी आणि तितकीच प्रेरणादायी आहे. मातृपोषक
जातक कथा असे या कथेचे नाव आहे. एकदा बोधिसत्वांनी हिमालयात एका हत्तीच्या रूपात जन्म घेतला. ते अत्यंत देखणे, बलवान आणि पांढऱ्या रंगाचे होते. ते 80,000 हत्तीच्या कळपाचे नायक होते. पण विशेष म्हणजे त्यांची आई अंध होती. कळपातील इतर तरुण हत्ती बोधिसत्वांनी आपल्या अंध आईसाठी आणलेली फळे आणि कमळाचे कंद स्वतःच खाऊन टाकत असत. जेव्हा बोधिसत्वांना हे समजले तेव्हा त्यांनी विचार केला की या कळपाचा काय उपयोग, जिथे माझ्या अंध आईची सेवा मी करू शकत नाही. म्हणून त्यांनी कोणालाही न सांगता रात्रीच्या वेळी आपल्या आईला घेऊन चंडोरण नावाच्या डोंगरावरील एका गुहेत निवास केला. एकदा वाराणसीच्या राजाचा हत्ती मेला. राजाने हत्ती पकडणाऱ्यांना जंगलात पाठवले. तिथे त्यांनी या विशाल आणि देखण्या पांढऱ्या हत्तीला म्हणजे बोधिसत्वांना पाहिले. बोधिसत्व अत्यंत शक्तिशाली होते. त्यांनी जर मनात आणले असते तर ते सर्वांना मारू शकले असते. पण त्यांनी विचार केला, जर मी आज प्रतिकार केला तर माझे शीलभंग होईल. मी आईच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करेन. त्यांनी शांतपणे स्वतःला साखळदंडाने बांधून घेतले. वाराणसीत आल्यावर राजाने त्यांना उत्तम प्रकारचे अन्न आणि सुगंधी पदार्थ दिले. पण बोधिसत्वांनी अन्नाचा एक कणही तोंडात घेतला नाही. ते डोळ्यातून अश्रू गाळत उभे राहिले. राजाने विचारले, हे हत्तीराज, तू अन्न का ग्रहण करत नाहीस? तेव्हा बोधिसत्वांनी उत्तर दिले, न मे एतं सुतं अथी माता मे अंधलोचना सा मे विनान भुन्नैन्य मा ता विनानं भुन्यमयहं. माझी आई अंध आहे. माझ्याशिवाय तिने काहीही खाल्ले नसेल आणि तिच्याशिवाय मी सुद्धा अन्न ग्रहण करणार नाही. हत्तीचे आपल्या अंध आईवरचे हे प्रेम पाहून राजाचे हृदय विरघळले. राजा म्हणाला, ज्या मानवांना आई वडिलांची किंमत समजत नाही त्यांनी या प्राण्यांकडून शिकावे. राजाने तात्काळ त्या बोधिसत्वांना मुक्त करण्याचे आदेश दिले. बोधिसत्व धावत धावत आपल्या आईच्या गुहेपाशी पोहोचले आणि भुकेने आणि विरहाने आई व्याकुळ झाली होती. बोधिसत्वांनी सोंडेने पाणी आणून आईच्या डोळ्यावर आणि शरीरावर सिंचन केले. आईला वाटले की पाऊस पडत आहे, कारण ती आंधळी होती. आई म्हणाली, कोण हा देव पाऊस पाडत आहे का? माझा मुलगा असता तर त्याने माझी अशी सेवा केली असती. त्या आईला काय माहिती, कारण दृष्टी नव्हती. तेव्हा बोधिसत्वांनी उत्तर दिले, आई, मी तुझा मुलगा परत आलो आहे. राजाने माझ्या मातृप्रेमावर प्रसन्न होऊन मला मुक्त केले. या कथेतून आपल्याला बरेच काही महत्वाचे शिकायला मिळते. शीलाचे रक्षण, आईची सेवा करण्यासाठी बोधिसत्वांनी स्वतःला बंदी बनवून घेतले, पण शील तोडले नाही. या जातक कथेमधून परमप्रेम, प्राण्यांमध्ये जर एवढी कृतज्ञता असू शकते तर मानवामध्ये ती किती श्रेष्ठ असायला हवी. या जातक कथेमधून अहिंसा म्हणजे संकटाच्या वेळीही त्यांनी कोणाला इजा केली नाही.
वाराणसीच्या राजाने नंतर त्या गुहेपासी एक मोठे रुग्णालय आणि भोजन शाळा बांधली, जिथे हत्तीराज आणि त्यांच्या आईची सेवा होत असे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी या कथेच्या शेवटी सांगितले, ती अंध आई म्हणजे महामाया होती आणि तो हत्तीराज म्हणजे मी स्वतः होतो. या जातक कथेवरून लक्षात घ्यायला पाहिजे की धम्माची चर्चा जेव्हा अशा प्रकारे होते तेव्हा ते केवळ ज्ञान नसून एक चित्त विशुद्धीचे साधन बनते. माता पितांच्या कृतज्ञतेबद्दल आपण जेव्हा विचार करतो त्यावेळी आपणही आपलाही वृद्धापकाळ जवळ येणार आहे, आपणही ती अवस्था प्राप्त करणार आहोत. तर जशी जशी आपण आई वडिलांची सेवा केली त्या पुण्य प्रतापाने आपली सुद्धा म्हातारपणी तशीच सेवा होईल, यात शंका नाही. 10 पारमिता आणि कृतज्ञता या दोन्ही गोष्टींना महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी एकत्र केले. हा एक फार महत्वाचा प्रसंग आहे भगवान बुद्धांच्या जीवनातील. भगवान बुद्धांनी जेव्हा कपिल वस्तूला प्रस्थान केले, भगवान बुद्धांचे आपल्या वडिलांना राजा शुद्धोधनाला दिलेले अंतिम दान जे होते, तथागतांनी आपल्या पित्याप्रती सर्वोच्च कृतज्ञता कशी व्यक्त केली. जेव्हा सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध झाले आणि कपिल वस्तूला परतले, तेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबाला धम्माचा मार्ग दाखवला. पण खरी कृतज्ञता तेव्हा सिद्ध झाली जेव्हा राजा शुद्धोधन मृत्यू शय्येवर होते. शुद्धोधन पित्याची अंतिम वेळ होती. राजा शुद्धोधन अत्यंत आजारी होते आणि त्यांचा शेवटचा काळ जवळ आला होता. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध आपल्या रिद्धी शक्तीने तिथे पोहोचले. त्यांनी आपल्या वडिलांचा हात हातात घेतला आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. एका पुत्राने आपल्या पित्यासाठी काय करावे, तथागतांनी राजा शुद्धोधनास औषध दिले नाही, तर त्यांना अनित्यता आणि निर्वाण यावर प्रवचन दिले. तथागत बुद्धांनी त्यांना अशा प्रकारे ध्यान करायला लावले की मृत्यूशय्येवर असताना राजा शुद्धोधनांनी अहरतपद प्राप्त केले. जेव्हा राजा शुद्धोधनाचे निर्माण झाले तेव्हा तथागत बुद्धांनी, जे जगाचे गुरु होते, स्वतः वडिलांच्या तिरडीला खांदा दिला. हे पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी जगाला दाखवून दिले की बुद्धत्व प्राप्त झाले तरी ज्या पित्याने लहानाचे मोठे केले त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात कोणताही संकोच नसावा. एका सुत्तामध्ये आई वडिलांच्या अफाट उपकारांचे वर्णन आहे. अनंता ही गुणा मातू अपमानाच पंतरा, पितू गुणा अनंताही बुद्धानं व तगादिसं. याचा अर्थ मातेचे गुण अनंत आहेत आणि तिचे प्रेम अफाट आहे. वडिलांचे गुणही तसेच अनंत आहेत. जसे तथागत भगवान बुद्धांचे गुण असीम असतात, तसेच आई वडिलांचे मुलांवरील उपकार असीम असतात. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी आई वडिलांप्रती असली कृतज्ञता माता पितू सुत्तामध्ये वर्णन केलेली आहे. आपणही
या सुत्ताचे श्रवण करून आपल्या जन्म देणाऱ्या, आपल्याला जग दाखवणाऱ्या, आपले पालन पोषण करणाऱ्या माता पित्यांची सेवा करताना त्यामध्ये कुठलीही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पुण्यकर्म मनुष्याला प्रत्येक क्षणोक्षणी करता येते. आई वडिलांची सेवा हे सर्वश्रेष्ठ पुण्यकर्म आहे. तेव्हा मी या धम्मदेशनेच्या माध्यमातून सर्व आदरणीय श्रद्धावान धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि बालिका यांना मंगल मैत्री भावाने सांगतो की आपण सर्वांनी घरातील सर्व वृद्ध व्यक्तींची तन मन आणि धनाने सेवा करावी. त्यांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्यांच्या भावना काय आहेत, त्यांच्या जवळ बसून सर्वांनी त्यांना प्रीती दिली पाहिजे. थायलंडमध्ये मी वास्तव्य करीत असताना थायलंडमध्ये घरातील जेही काही वृद्ध लोक आहेत त्यांच्याशी जी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची वागणूक असते ते इतकी प्रेमळ असते की त्यांना मी म्हातारा आहे की मी म्हातारी आहे असे वाटत नाही. लहान बालकाप्रमाणे त्या म्हाताऱ्या व्यक्तीचे, मग ती महिला असो की पुरुष असो, लहान बालकाप्रमाणे त्याचे सर्व हट्ट ते लोक पुरवतात. थायलंड जगाच्या पाठीवर, थायलंड हा एक असा देश आहे की या देशाची संस्कृती परिपूर्णतः धम्माला अनुसरून आहे. तथागतांच्या शिकवणीप्रमाणे तथागतांनी जे जे धम्मामध्ये संस्कार सांगितलेले आहेत, जे जे धम्माची चालीरीत सांगितलेली आहे, त्या सर्व चालीरीतीप्रमाणे थायलंड या देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्म घडत असते. धम्माला अनुसरूनच, मग तो राजा असेल, राणी असेल, प्रजा असेल, थायलंड हा देश धम्माच्या चालीरीतीवर चालणारा देश आहे. खूप प्रेमळ आहे. आणि म्हणूनच मी जेव्हा माझ्या मनात आले की मला भिक्खू व्हायचे आहे आणि जेवढी होईल तेवढी सेवा सुद्धा करायची आहे, मी थायलंडमधील संस्कृती बघूनच थायलंडचे भिक्खू आचार्य यांच्याकडून भिक्खूची दीक्षा घेतली. आणि थायलंडमध्ये वास्तव्य करीत असताना खरोखरच धम्माचे रूल काय आहेत, महाकारुणिक हरत सम्यक संबुद्धांनी धम्म हा कसा कसा लोकांपर्यंत पोहोचवला आणि त्या धम्माचा जगामध्ये काय प्रभाव आहे हे मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितले. थायलंडचा राजा असेल, पण भिक्खूंसमोर जेव्हा येतो तेव्हा एक साधारण उपासक होऊन तू गुडघ्यावर बसून, भलेही भिक्खू रस्त्याने चालत असतील, पण राजा आपल्या जे काही वाहन असेल, गाडी असेल, फोर व्हीलर असेल, त्या फोर व्हीलर मधून उतरून गुडघे टेकून भिक्खूला वंदन करतो. जेव्हा हा प्रसंग माझ्या संदर्भातही घडला की जेव्हा भिक्खूंसोबत चारिकेला मीही सुद्धा जात होतो, तेव्हा राजाचा ताफा येत होता समोरून. त्याच्यासोबत राणी सुद्धा होती, त्यांचे अंगरक्षक सुद्धा होते. त्यांनी सर्वांनी उतरून जेव्हा गुडघे टेकून वंदन केले तेव्हा मला सम्राट अशोकाची आठवण झाली. त्या काळीही, भगवान बुद्धांच्या काळी आणि त्या काळानंतरही जे जे कोणी राजे झाले, राजा विश्वजित, राजा प्रसेनजित, राजा बिंबिसार, राजा अजातशत्रू, हे सुद्धा
तथागतांसमोर आणि भिक्खूंसमोर आपला राजमुकुट जमिनीवर ठेवून तथागतांना गुढघ्यावर टेकून तथागतांना आणि तथागतांच्या भिक्खू संघाला गुढघ्यावर टेकून 3 वेळा वंदन करायचे. आज ही पद्धत आहे. ज्या ज्यावेळी भिक्खू संबोधन करतात त्यावेळी डोक्यावर जे जे काही ठेवलेले आहे ते लोक उतरून ठेवतात की नाही. त्या काळामध्ये भगवान बुद्ध जेव्हा धम्मदेशना द्यायचे तेव्हा राजा आपला अहंकार म्हणजे त्याचा जो मुकुट होता तो मुकुट काढून जमिनीवर ठेवत असे आणि तथागतांची धम्मदेशना श्रवण करीत असे. तथागतांचा धम्म महान आहे. तथागतांच्या धम्माचे संस्कार महान आहेत. तथागतांच्या धम्मामध्ये मनुष्याच्या अहिताचे एक ही वाक्य नाही. धम्मामध्ये जे काही आहे ते सर्व मनुष्य हिताचे आहे. तथागतांचा मूल मंत्र जो दिलेला आहे तो आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय. सर्व जे काही बहुजन म्हणजे सर्व जे आहे ते सर्व सुखी असले पाहिजेत. सर्वांनी एक दुसऱ्याचे हित असेल असेच कुशल कर्म केले पाहिजे. तथागतांच्या धम्मामध्ये मौलिक विचार आहेत. तेव्हा आपल्याला जो परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हा महान धम्म दिलेला आहे आपण या धम्माचे जागृत होऊन श्रवण करावे. धम्माचा अभ्यास करावा जागृत वृत्तीने. भिक्खू असतील त्यांचाही सन्मान करावा. कारण एका भिक्खूनी सर्वस्व त्यागलेले असते. भिक्खूंचे शरीर आणि त्याचे आयुष्य हे केवळ समाज हितासाठीच असते. तेव्हा आपण आजची धम्मदेशना श्रवण करून धम्मामध्ये जे जे काही श्रवणात येईल धम्म श्रवण करीत असाल किंवा कुठल्या ग्रंथात वाचत असाल बौद्ध धम्मा ग्रंथामध्ये वाचन करीत असाल तर आपण धम्माला अनुसरूनच आपले आचरण शुद्ध करावे. आजच्या धम्मदेशनेमध्ये मी सर्वांसाठी पुन्हा मंगल मैत्रीची मनोकामना करतो. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.